जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. सातवाहनाची राजधानी म्हणजेच पैठण हे ठिकाण आणि संत एकनाथ यांची समाधी सुद्धा याच पैठणमध्ये आहे. आपले गाव हे संत ज्ञानेश्वर यांचं जन्मगाव संभाजीनगरमध्येच आहे. कचनेर मधलं जैन मंदिर हे सुद्धा संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध आहे, जे 250 वर्ष जुनं आहे आणि पार्श्वनाथांना समर्पित केलेलं आहे. सिल्लोड तालुक्यात नालाकार लेणी समूह पाहायला मिळतो. तर घटोत्कच लेणी हे पश्चिम भारतामधली सर्वप्रथम डोंगर करून तयार केलं गेलेलं मंदिर आहे. याशिवाय पितळखोऱ्याच्या ठिकाणी बौद्धकालीन लेण्या, ज्या भारतामधल्या सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत. कन्नडमध्ये गौताळा औक्षम अभयारण्य प्रसिद्ध आहे, ज्याला घाटई असं म्हणतात. 1983 मध्ये युनेस्को मार्फत वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेण्या आहेत, त्याही संभाजीनगरलाच आहेत. आता आपण पाहूयात की छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध असलेले उद्योग, व्यवसाय किंवा कारखाने नेमके कोणते कोणते आहेत. तर चितेगाव ह्या ठिकाणी व्हिडिओकॉन कंपनीचे दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशीन्स आणि रेफ्रिजरेटरच्या निर्मितीचे कारखाने आहेत, प्लांट्स आहेत. तर खुलताबाद ह्या ठिकाणी हात कागद बनवण्याचा उद्योग आहे आणि चिकलठाणा ह्या ठिकाणी मेल्ट्रॉनचाही प्रकल्प आहे. तर वाळूज ह्या ठिकाणी औषधांचा मोठा कारखाना आहे, अनेक कारखाने आहेत. शिवाय टूथपेस्ट उत्पादन कारखाने आहेत. संभाजीनगर हे स्तुती कापड गिरण्या आणि हिमरू शालींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. याच छत्रपती संभाजीनगरमधनं नॅशनल हायवे 211, ज्याचं नवीन नाव नॅशनल हायवे 52 आहे, हा धुळे सोलापूर महामार्ग जातो. आता आपण जाणून घेऊयात की छत्रपती संभाजीनगरमधली लोकसंख्या नेमकी किती आहे आणि अधिक माहिती. तर संभाजीनगरची एकूण लोकसंख्या 37,01,282 इतकी आहे आणि इथलं लिंग गुणोत्तर 923 आहे. तर बाल लोकसंख्या 5,32,659 आहे. तर बाल लिंग गुणोत्तर 858 आहे. इथलं साक्षरतेचं प्रमाण 80.4% आहे. तर लोकसंख्येची घनता 366 प्रति चौरस किलोमीटर आहे. इथे आदिवासी भिल्ल जमाती वास्तव्य करतात. लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 27.82% इतकी आहे. तर इथं अनुसूचित जातींचं लोकसंख्येचं प्रमाण 5,39,368 आहे. तर अनुसूचित जमातींचं प्रमाण 1,43,366 इतकं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि ज्याचे खासदार आहेत संदीपानराव भुमरे.